नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, देशरत्न या नावाने कोणाला ओळखले जाते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना देशरत्न या नावाने ओळखले जाते। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 15 प्रश्न आपण बघणार आहोत। 15 प्रश्नांपैकी काही प्रश्न हे परीक्षेमध्ये वारंवार विचारले गेलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर बघूया प्रश्न पहिला। भारत छोडो आंदोलनामध्ये काँग्रेस रेडिओ चालवण्याची महत्त्वपूर्ण भूमिका कोणी पार पाडली? पर्याय पहा आणि उत्तर माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला उत्तर सांगा। तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे उषा मेहता। भारत छोडो आंदोलनामध्ये काँग्रेस रेडिओ चालवण्याची महत्त्वपूर्ण भूमिका उषा मेहता यांनी पार पाडली। पुढील प्रश्न पहा, दुधवा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? पर्याय पहा, या ठिकाणी योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश। दुधवा राष्ट्रीय उद्यान उत्तर प्रदेश राज्यात आहे। पुढील प्रश्न पहा, भारतीय राज्यघटनेतील कलम क्रमांक 360 यामध्ये कशाची तरतूद आहे? पर्याय पहा, राज्य आणीबाणी, केंद्र सरकार, राष्ट्रीय आणीबाणी, आर्थिक आणीबाणी। या ठिकाणी योग्य उत्तर आहे आर्थिक आणीबाणी। भारतीय राज्यघटनेतील कलम 360 यामध्ये आर्थिक आणीबाणी याबद्दल तरतूद आहे। पुढचा प्रश्न पहा, सावरकर बंधूंनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली? प्रश्न महत्त्वपूर्ण आहे। तलाठी भरतीमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे, पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे। पर्याय पहा, मुंबई, रत्नागिरी, ठाणे, नाशिक। तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे नाशिक। लक्षात ठेवायचं आहे, अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेची स्थापना सावरकर बंधूंनी केली। कुठं केली? तर नाशिक जिल्ह्यामध्ये केलेली आहे। पुढील प्रश्न पहा, व्योम या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे? पर्याय पहा, ख, फणी, अही यापैकी नाही। तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे ख। ख म्हणजे काय? तर ख म्हणजे काय? आकाश। ख म्हणजे काय? आकाश। ख म्हणजे काय? नभ। अजून काय? आकाश, नभ, अंबर आणि व्योम। लक्षात ठेवायचं आहे, व्योम म्हणजे आकाश, ख म्हणजे आकाश, नभ म्हणजे आकाश, अंबर म्हणजे आकाश, हे सर्व समानार्थी शब्द आहे। तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे ख। व्योम या शब्दाला समानार्थी शब्द ख। आता विद्यार्थी मित्रांनो, फणी म्हणजे काय? तर फणी म्हणजे काय? साप। फणी म्हणजे साप। फणी म्हणजे काय? सर्प। फणी म्हणजे सर्प। त्यानंतर 3 नंबर पर्याय पहा, अही म्हणजे काय? अही म्हणजे सुद्धा काय अर्थ होतो? साप। अही म्हणजे साप, अही म्हणजे सर्प। अजून काय? भुजंग। लक्षात ठेवायचं आहे। या ठिकाणी फणी, अही, साप, सर्प, भुजंग हे सर्व समानार्थी शब्द आहे। लक्षात ठेवायचं आहे। पुढील प्रश्न पहा, नागपूर विभागामध्ये एकूण किती जिल्हे आहेत? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 6। नागपूर विभाग म्हटलेला आहे, 6 जिल्हे आहे। पुढचा प्रश्न, 21 ऑक्टोबर 1943 रोजी सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली? प्रश्न महत्त्वपूर्ण आहे। हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये विचारला गेलेला आहे। पर्याय पहा, अभिनव भारत, नवविधान सभा, समता सभा, आझाद हिंद सरकार। या ठिकाणी योग्य उत्तर आहे आझाद हिंद सरकार। लक्षात ठेवायचं आहे, सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकार या संघटनेची स्थापना केलेली आहे। कधी केली आहे असं जर विचारलं तर 21 ऑक्टोबर 1943। 21 ऑक्टोबर 1943। पुढील प्रश्न पहा, जोसेफ मॅझिनी या इटालियन स्वातंत्र्य योद्ध्याचे आत्मचरित्र मराठी भाषेत कोणी अनुवादित केले? पर्याय पहा, नामदेव ढसाळ, व.पु. काळे, स्वातंत्र्यवीर सावरकर, पु. ल. देशपांडे। तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे स्वातंत्र्यवीर सावरकर। जोसेफ मॅझिनी या इटालियन स्वातंत्र्य योद्ध्याचे आत्मचरित्र मराठी भाषेत अनुवादित केले कोणी? स्वातंत्र्यवीर सावरकर। पुढील प्रश्न पहा, देशबंधू या नावाने कोणाला ओळखले जाते? देशबंधू असं म्हटलेलं आहे। पर्याय पहा, रवींद्रनाथ टागोर,
मुकुंदराव पाटील, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, चित्तरंजन दास. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे चित्तरंजन दास. लक्षात ठेवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे काही 3 नंबर पर्याय आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना देशरत्न या नावाने ओळखले जाते. या ठिकाणी आपल्याला काय विचारलं आहे, देशबंधू जर विचारलं तर चित्तरंजन दास आणि देशरत्न जर विचारलं तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. लक्षात ठेवायचं आहे. इथं आपल्याला कन्फ्यूज होऊ शकतं. पुढील प्रश्न पहा, संविधान सभेची पहिली बैठक कधी भरली होती? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 9 डिसेंबर 1946. हा प्रश्न पोलीस भरतीला आजपर्यंत 7 ते 8 वेळा विचारला गेलेला आहे. तलाठी भरतीमध्ये वारंवार विचारला गेलेला आहे. प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. तारीख लक्षात ठेवायची आहे 9 डिसेंबर 1946 संविधान सभेची पहिली बैठक भरली होती. पुढील प्रश्न पहा, भारताचे जगाशी, इथं शी आहे, भारताचे जगाशी क्षेत्रफळाने प्रमाण किती टक्के आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 2.4%. भारताचे जगाशी जे काही प्रमाण आहे क्षेत्रफळाने ते 2.4% आहे. पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील कलम 79 खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? पर्याय पहा, राज्यसभा, विधानसभा, लोकसभा, संसद. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे संसद. कलम क्रमांक 79 संसद. आणि मग मित्रांनो, या ठिकाणी पहिला पर्याय काय आहे, राज्यसभा. मग राज्यसभेशी संबंधित कलम कोणता आहे? तर कलम क्रमांक 80. आणि लोकसभेशी संबंधित कलम कोणता? कलम क्रमांक 81. लक्षात ठेवायचं आहे. संसद जर म्हटलं तर 79, राज्यसभा म्हटलं तर 80 आणि लोकसभा म्हटलं तर 81. पुढील प्रश्न पहा, 42वी घटनादुरुस्ती खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. वारंवार परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे. योग्य उत्तर आहे 1976. 42वी घटनादुरुस्ती खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? तर 1976. पुढचा प्रश्न पहा, संविधान सभेची शेवटची बैठक कधी पार पडली? काय म्हटलं आहे, शेवटची बैठक. तर लक्षात ठेवायचं आहे 24 जानेवारी 1950. संविधान सभेची शेवटची बैठक 24 जानेवारी 1950. विद्यार्थी मित्रांनो, 2 तारखा तोंडीपाठ करून ठेवा. 9 डिसेंबर 1946 म्हटलं की पहिली बैठक, संविधान सभेची पहिली बैठक, आणि शेवटची बैठक म्हटलं की 24 जानेवारी 1950 शेवटची बैठक. दोन्ही प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. वारंवार परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहे. पहिली बैठक आणि शेवटची बैठक. पुढील प्रश्न पहा, अर्णव या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे? पर्याय पहा, आकाश, वारा, पर्वत, समुद्र. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे समुद्र. अर्णव या शब्दाला समानार्थी शब्द कोणता आहे? समुद्र. विद्यार्थी मित्रांनो, आता आपला हा शेवटचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला सांगायचं आहे. पहा, कृष्णाकाठ हे आत्मचैत्र कोणाचे आहे? कृष्णाकाठ हे आत्मचैत्र कोणाचे आहे? उत्तर माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला उत्तर सांगायचं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.